शिरंब्याच मित्रांनो, आज शिरंब्याचं मैदान आणि शिरंब्याचं मैदान म्हणजे 100 वर्षाची परंपरा आणि त्या परंपरेतलं मैदान आणि घरचा साज. मित्रांनो, घरचा साज लय कमी बघायला भेटतो. घरचा साज संभा आणि सर्जा मित्रांनो बघू शकता. घरच्या साज आज 1 नंबर केलाय. काय हो सांगचाल ह्या जोडीबद्दल? जोडी घरचीच आहे, जोडी चांगली पळते. आणि संभा कुठने घेतला काय? ही वागिरीतनं घेतलं. सर्जा सरजा कडेपुरातनं घेतली, कडेगावातनं. आज कितवा गुलाल आहे? आता एक सारखी गुलालातच आहे, कंटिन्यू गुलालातच आहे. 1 नंबरचा तसा ह्या सीझन मध्ये ह्या महिन्यातला 4था-5वा गुलाल आहे. 1 नंबरचा गुलाल. मित्रांनो बघा, घरची गाडी. काय हो, घरची गाडी लय कमी दिसते, परंतु तुमची घरची गाडी पायऱ्यासाठी अडचण येते, त्यामुळे आपल्या घरची पहिल्यापासूनच म्हणजे काय आहे, तात्यांना छंदच आहे की आपण पायरा घरची गाडी पळावी. पहिल्यापासूनच पहिले आमची 2019 पासून 2022 पर्यंत सर्जा वर्षा पळाली, ती टॉपला पळाली. त्याच्यानंतर आम्ही आता 2 नवीन घेतली. हो गेल्या वर्षी घेतला, शिव आत्ता घेतला, ही पण घरचीच पळवतोय. मित्रांनो, ही सर्जा मला वाटतं संभा तर सर्जाच्या धावणीला होता, बरोबर? सर्जेरावच्या धावणीला होता ज्यावेळेस मला वाटतं पळून गेलता. कुठे गेलता? मायनीत पळून गेलता. काय वासराचं त्यावेळेस भविष्य सांगितलं होतं, वासरू 1 नाव करणार. त्यावेळेस ते फायनल गाडी आमची सुटली नाही, फायनलला राहिलो होतो आम्ही. खाली नेली बैल आणि परत बैल आम्ही छकडा टांग सोडून बैल मोकळे आल्या. त्या कालव्यातनं बैल सुटून जे गेला 7-7:30 ला सुटला. ती दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 वाजता आम्हाला भेटला बैल. बघा मित्रांनो, किती लेखला हो बैल? आता तात्याने आम्ही 5,000 12 लाखाला ऐकला. 5 लाख 5,000 कमी 12 लाखाला विकला. 5,000 कमी 12 लाख म्हणजे थोडक्यात 12 लाखाला विकला. आज घरचा साज तुमच्या ह्याच्यामुळं आज 1 नंबर झाला. काय वाटतं आपलं खोंड आहे बाबा? हाय, पाळणारा खोंड आहे आपला. जवळ आमच्या शेजारी आहे जोडीदार आमचं, पहिल्यापासून त्यांचं आमचं घरचा संबंध आहे. ती तात्यांचं आमचं एक प्रेमानं आम्ही ते असते. मी त्यांचं बी कायम गुलालात गाडी असते आणि आमची स्वतःची कायम असते. योग बैल माझा स्वतःचा कधी कायम गुलालात असतोच. म्हणून ते आमचं एकमेकाचं सर्कल असल्यामुळे आम्ही आपलं प्रेमानं त्यासनी बैल दिला की आणखी त्यांचं बी नाव राहावं आणि आपलं त्यांच्या संग नाव राहतायच. बरोबर. आज आपल्या घरचा खोंड आहे आणि ते 1 नंबर केलाय. काय आनंद वाटतो? काय आनंद? आता काय भरपूरच आनंद झालाय, सगळ्याच आनंद झालेला आहे. त्याबद्दल काय सांगतात? काय नाही, तात्या माणूस म्हणजे काय ते 1 नंबर, त्याचा काही विषय नाही. काय हो, वाघिरीतनं घेतलेलं किती दिवस झालं? हा बैल घेऊन एक 2-2.5 महिने झाली आम्ही घेऊन. तात्याने कधी बघितलेलं हे वाघिरीचा खोंड? मायनीच्या अड्ड्यात. त्याच्या आधी बघत होतो आम्ही, पण अजून मैदानात नव्हता. मायनीच्या अड्ड्यात तिने मोठ्या अड्ड्याला पहिल्यांदाच काढला होता, जिथं पळून गेला तिथं. त्याच्यानंतर तो घेतलाच. आज काय घरी निघताना तात्या म्हणलं आज नंबर करायचा? होय, तात्या म्हणत होते की 1 नंबर आपण सांगून नंबर केलाय. म्हणजे काय आहे, आपण पारंपरिक मैदानाला आवर्जून जातो. म्हणजे आपली गाडी घरचीच घेऊन जातो. गाडी कमी पळेल ज्यादा पळेल, पण पारंपरिक मैदानाला खेळलं म्हणजे एक मजा येते. नाव होतंय. आता काय रेवट्याचं रान होतं, दोन्ही पण खोंड म्हणजे जेमतेमच अजून म्हणजे रुळलेली नाही ती. आमची ही बैल कंपल्सरी रेवट्यालाच पळणार आहे. म्हणजे आता कराड तालुका आमचा रेवट्याचाच भाग लागला, त्यामुळे कंपल्सरी रेवट्यालाच पळते ती बैल. दुशीच आहे ती अजून, दोन्ही पण दुशीच बैल आहे अजून. 4 अड्ड्यात बैल बघितला म्हणजे तात्याने नेरला होता. हो, घेरलेला होता. तात्यांची 2-3 माणसं सारखी आमच्या ह्याच्यात असाही संपर्कात. बैल कसा पळतोय, कडन पळतोय कसा, बाहेरनं कसा पळतोय, आतनं कसा पळतोय, असं निरीक्षण करून सगळं व्यवस्थितच केलेलं आहे. बरं, आता घरच्या साजनं 1 नंबर केला. कसं असतं घरी, खुशी कशी असणार आहे? घरी सगळ्यांना तर आनंद असणार आहे. आता सगळ्यांचा फोन मगाचपासून चालू आहे 1 नंबर केलाय म्हणून. तिकडे पुकराच्या अधिकार आम्हाला घरातली सांगते आपल्या गाडीने 1 नंबर केलाय. आम्ही अजून खालनं वर याच होतो तरच सांगितले आम्हाला बऱ्याच जणांनी 1 नंबर आपल्याच गाडीने केलाय म्हणून. दुशी दोन्ही पण खोंड मित्रांनो, म्हणजे दुधाच दात पडलं म्हणा जात आणि 1 नंबर केला. आणि बैलाला बैलच पुराणा सांभाळा हा असा विषय या बैलाचा. एकदा गाडी सुटली की सुटलीच गाडी, गावणारच नाही गाडी अजिबात. आणि कुठल्या कडन कसा, डावी उजवी कुठे कडन असू दे. मित्रांनो, ज्यांनी शिकवलं खोंड त्यांच्याकडे येऊया. काय कसं शिकवलेलं? याला का लहानपणापासून 8-9 महिन्याचं वासरू असताना मी आणलं होतं ते कंड ह्याच्यातनं, सलगरवरनं. बर, तेव्हापासून आपलं मी त्याला बैलगाडीला पाठीमाग बांधून रस्त्यानं फिरवून दिवसभर हिंडवून परत असं रेशेल लाग साधा बैल आहे आमच्याकडं. काय त्याच्या संग दोन्ही खांद्यानं आपलं फिरवून
व्यायाम करत 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 असं त्याला लापट केलं आणि परत अड्ड्यात चालूच केलं. पण वासरू पब्लिकला अजिबात, कारण 7-8 महिन्याचा असताना तेव्हापासून मी डांबरीनं 2-3 किलोमीटर वाहनाला वाहन सारखं चालू असतंय आणि तिथनं 2 किलोमीटर रान आहे आमचं. रस्त्यानंच बैलगाडीच्या पाठीमागं बांधून नेत होतो. त्यामुळे त्याला ते वाहनाचं माणसाचं असं लाजायचं लपायचं असला काही विषय त्याच्या डोक्यात नाही अजिबात. मायनीच्या कुठल्या मैदानात ते पळून गेला? मायनीच्याच मैदानात. तेव्हा काय झालं? मायनीच्या मैदानात म्हणजे आमची गाडी फायनलला पळायला खाली गेली आणि तिथं गाडी सुटायची, झेंडा पडायच्या वेळेला आमच्या जोडीच्या बैलानं जोखंडात शिंग अडकवलं. त्यामुळे गाडी आमची सुटली नाही फायनलला. नंतर ती बैल आम्ही मोकळी सोडली आणि दोघांनी बैल आमचा घेतली. तिथं स्टेज पाशी त्या गाड्या समोर आल्या बक्षीस घ्यायला आणि आमची बैल इकडे रिकामी आली आणि तेवढ्यात तो भोंगा वाजला. भोंगा वाजल्यावर कालवा झाल्यावर आमच्या बैलानं डोक्यावर उडी मारली आमच्या पोरग्याच्या आणि तसं पब्लिक मध्ये सुटून जी गेला ती गेलाच. बरं, आता खालच्या रानाला कसा आहे संभा? खाली संभा म्हणजे काय आहे, खाली जरा कमी पळतो संभा. निम्यापासून पुढे संभा निकालच करतो. हे बैल खाली ज्यादा पळतो. नरमादीनं गाडी पळते. हे बैल खाली ओढतो, तो निकालात ओढतो. आता सीमेला सगळं निकाल आमचा काट्याचा निकाल होता एकदम काटावला, पण प्रशांत ड्रायव्हरनं बैल सोडल्या बैला निकाल केला. ड्रायव्हर विषय काय सांगतो? प्रशांत ड्रायव्हर नाही, एकच नंबर ड्रायव्हर आहे. आज त्यांनी पहिल्यांदाच गाडी हाणली दोन्हीची, पण त्यांनी गाडी एकच नंबर हाणली. बसल्या सकाळी सांगितलं होतं की तात्या आज आपण 1 नंबर करायचा गाडीवर. त्यांनी घरी सांगितलं प्रशांत ड्रायव्हरनं सकाळी सांगितलं होतं गटाला गाडी पळून आल्यावर तात्या आपली गाडी आज 1 नंबर करते. त्याचं आठवणीतलं मैदान सांगता ह्या दोघांचं हीच राहील मला वाटतं. आठवणीतलं हीच मैदान. संभाचं म्हणलं तर नुसत्या संभाचं म्हटलं तर आता ही गाडी आमची घरची पळते का नाही, अशी आठवणीतलीच गाडी पळते. आता शिराळ्याला पण आमची गाडी अशीच पळाली होती. तिथं पण आमची 1 नंबरचा सामना झाला होता. अंदापांचा सर्जा आणि बागड आणि आपली ही घरची होती. कुठं हिंदवी स्वराज्य केसरी. आता किती मैदान सलग ही एकत्रच पळते? सीझनला हीच गाडी पळते अख्खी. अजिबात फुडली नाही फुडत नाही. एखादा अड्ड्याला तर कसं आहे प्रेमा फातेर द्यायला लागते ती बैल म्हणून फुटती, नाही तर घरचीच गाडी पळतो आम्ही. बरं, जास्त घरचा साज बघायला भेटत नाही, पण ही भेटतो म्हणजे काय बरी वाटते. घरचीच बरी कुणाला मागता, ह्याला माग त्याला मागते म्हणणार आज नाही उद्या देतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज 2 व्हीलरचं बक्षीस आहे. वाटून कुठे घेत बसता? बरोबर आहे की. मित्रांनो, धन्यवाद.